वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना मिळणार 36,000 रुपये पेन्शन. काय आहे सरकारी योजना? संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. आज आम्ही पीएम किसान मानधन योजनेची माहिती सांगणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योजना राबवत आहे. आज आम्ही तुम्हाला भारत सरकार पीएम किसान मानधन योजनेची माहिती सांगणार आहोत. ही योजना भारत सरकारने विशेषतः देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांचे वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी सुरू केली आहे. भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत गुंतवणूक करून 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. देशातील अनेक शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करून त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करत आहेत. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पीएम किसान मानधन योजनेसाठी फक्त 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकता. गुंतवणुकीची रक्कम तुम्ही अर्ज करता त्या वयाच्या आधारे ठरवली जाते. जर तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी यासाठी अर्ज केला तर तुम्हाला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक तुम्ही वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत करावी. वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला या योजनेअंतर्गत वार्षिक 36,000 रुपये मिळतील. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी पात्रतेच्या अटींची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या योजनेचे पात्रता अटी काय आहेत? देशातील लहान आणि अल्प भूधारक शेतकरीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवड योग्य जमीन असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असल्यास तुमचा अर्ज फेटाळण्यात येईल. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा आयकर रिटर्न भरत असाल तर अशा परिस्थितीतही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.